आपण येऊन पोहोचलो होतो. आज आपण स्टार्ट करणार आहे प्रॅक्टिस सेट 1.2. ओके, तर तुमच्या समोर बुक ओपन ठेवा आणि त्याच्यामध्ये जो फर्स्ट टेबल दिलेला आहे तो फर्स्ट टेबल त्याचा क्वेश्चन मी रीड करतोय. व्यवस्थित केअरफुली ऐका सगळ्यांनी. द फॉलोइंग टेबल शोज द पॉइंट ऑन नंबर लाइन. ओके, जो फॉलोइंग टेबल दिलेला आहे खाली जो टेबल दिलेला आहे शोज पॉइंट ऑन नंबर लाइन, ते नंबर लाइन मध्ये पॉइंट आहे अँड देअर कोऑर्डिनेट्स, त्यांचे कोऑर्डिनेट्स आहे. मी तो फुल फॉर्म नाही पण शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिले कोऑर्डिनेट्स, त्याचे कोऑर्डिनेट लिहिले, पॉइंटचे नेम लिहिले. डिसाइड वेदर द पेअर ऑफ सेगमेंट, पेअर ऑफ सेगमेंट म्हणजे जोडी जी असणार आहे सेगमेंटची गिवन बिलो द टेबल आर कॉन्व्हरंट. ओके, तुम्हाला काय फाइंड करायचं, कॉन्व्हरंट आहे ते फाइंड करायचं आहे, कॉन्व्हरंट ऑर नॉट. ओके, तर त्यासाठी स्टेटमेंट तुम्हाला लिहावे लागणार आहे. तर तुम्हाला पहिला दिलेला आहे सेग डीई, फर्स्ट जी दिलेला आहे सेग डीई and seg AB. ते seg AB हे फर्स्ट तुम्हाला दिलेलं आहे, seg DE and seg AB. आता एक रिमाइंड करून ठेवा की seg DE दिले तर लिहायचं कसं आहे. ठीक आहे, तर पहिला D पॉइंट जे आहे, D चा पॉइंट किती आहे ते लिहा. D चे पॉइंट आहे -7, E चा पॉइंट आहे 9, E चा पॉइंट आहे 9. आणि कधी कॉन्व्हरंट होणार आहे तुम्हाला फाइंड करायचं आहे, डी आणि एबी कॉन्व्हरंट आहेत का. काल तुम्ही होमवर्क करायला सांगितलं होता, होमवर्क मला सेंड करा म्हणून सांगितलं. जे हुशार आहेत चांगले आहेत त्यांनी सेंड केला, बाकीचे नालायक गाढव त्यांनी सेंड केला नाही. ठीक आहे, तर सेग डीई आणि एबी हे काय आहे, कॉन्व्हरंट आहे. डीई आणि एबी कॉन्व्हरंट आहे. हे जर कॉन्व्हरंट असेल तर त्यांची लेंथ काय असणार, इक्वल असणार. म्हणजे तुम्हाला काल ज्यांनी लिहिलेले स्टेटमेंट सगळे लिहिले, ज्यांनी स्टेटमेंट लिहिले त्यांना पाठ आहे ते. इफ लेंथ ऑफ सेगमेंट आर पेअर, इफ लेंथ ऑफ पेअर सेगमेंट इज इक्वल देन सेगमेंट आर कॉन्व्हरंट. म्हणजे सोप्या भाषेत जर यांची लेंथ इक्वल असेल तर हे सेग कॉन्व्हरंट असणार आहे. मग आता पहिला लेंथ काढायची, मग डी ची लेंथ किती असणार आहे ते काढायला पहिला डिस्टन्स काढूया. डिस्टन्स काढायचं असेल डी चं तर काय करावं लागेल, ग्रेटर नंबर मधून स्मॉलर नंबर मायनस करावा लागेल. ग्रेटर नंबर किती आहे 9, स्मॉलर नंबर त्यातून मायनस करायचं आहे. स्मॉलर नंबर त्यातून काय करायचं आहे, मायनस करायचं आहे. म्हणजे 9 मधून 7 मायनस करायचं आहे. हे मायनस मायनस झालं प्लस, आणि 9 + 7 किती होणार आहे, 16 होणार आहे. म्हणजे लेंथ डीई किती येणार आहे, 16 येणार आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, एबी ची लेंथ काढायचं आहे. सेम एबी चे पॉइंट पहिला ए किती आहे -3, बी किती आहे, बी आहे 5. ठीक आहे, बी किती आहे 5. मग आता सेम डिस्टन्स काढायचा आहे, डिस्टन्स एबी काढताना ग्रेटर नंबर मधून स्मॉलर नंबर मायनस करायचा आहे. ते मी रीड करताना सांगतोय 5 मधून -3 वजा करायचं. इथे जर दिसत नसेल लाईट मुळे तर मी वाचून दाखवायला तुम्हाला काय आहे ते. ठीक आहे, 5 हे वजा अधिक होणार आहे म्हणजे +3 झालं. आणि आता मग लेंथ किती येणार आहे एबी ची, लेंथ बघा इथे डी लिहिले मी, इथे एलच लिहितोय. लक्षात घ्या, लेंथ AB इज इक्वल टू 8, इथे येणार आहे 16. मग हे कॉन्व्हरंट आहेत काय, नाही ते लिहायला लागणार आहे. तर ते कसं लिहायचं, लेंथ AB नॉट इक्वल लेंथ DE. बघा, लेंथ AB नॉट इक्वल लेंथ D. पहिला D लिहा, AB लिहा, चालेल करी. मग तुम्हाला काय स्टेटमेंट लिहायचं आहे, सो दॅट segment are not तुम्हाला लिहायचं कॉन्व्हरंट. ठीक आहे, लक्षात ठेवा आणि व्यवस्थित लिहा. GRUE असा आहे कॉन्व्हरंट.
सेगमेंट आर नॉट कॉन्व्हर्जंट. बघा तुम्हाला स्टेटमेंट दिलेलं आहे. स्टेटमेंट काय दिलं आहे, विच आर कॉन्व्हर्जंट और नॉट. मग तुम्हाला जर कॉन्व्हर्जंट आलं असेल तर तुम्हाला काय करावं लागणार आहे, तुम्हाला लिहावं लागणार आहे. कॉन्व्हर्जंट असेल तर लिहायचं सेगमेंट आर कॉन्व्हर्जंट, कॉन्व्हर्जंट नसेल तर सेगमेंट आर नॉट कॉन्व्हर्जंट. ओके, लक्षात ठेवा स्टेटमेंट कशी लिहायची. आणि आता आपण दुसरं बघणार आहे, सेग बीसी आणि एडी. बीसी आणि एडी. तर नंबर 2 इथे येणार आहे बीसी आणि इथे येणार आहे एडी. ठीक आहे, पहिलं उदाहरण ज्यांना अजून समजलं नाही त्यांनी दुसऱ्या उदाहरणाकडे लक्ष द्या, व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे, खूप दिवस झाले आपल्याला असं की एवढ्या डीप मध्ये आपण सगळं बघणार आहे. तर सेग बीसी आणि सेग एडी. लेंथ काय पाहिजे, पहिला कॉन्व्हर्जंट पाहिजे. मग बी चं पॉइंट काय आहे, बी चे पॉइंट आहे 5 आणि सी चा पॉइंट आहे 2. सी इज इक्वल टू 2. ठीक आहे, डिस्टन्स बीसी. बघा डिस्टन्स बीसी मोठ्या संख्येतून द ग्रेटर नंबर मायनस स्मॉलर नंबर. ग्रेटर नंबर 5, स्मॉलर नंबर 2. द लेंथ ऑफ बीसी इज इक्वल टू 3. लेंथ ऑफ बीसी किती आलेला आहे, 3. ठीक आहे, सेम एडी मधलं डिस्टन्स काढायचं आहे. थोडंसं हे डीप मध्ये. ए चं पॉइंट किती आहे, 3. डी चा पॉइंट किती आहे, -7. डी किती आहे, -7. डिस्टन्स काढायचं आहे. काय करतो आपण, डिस्टन्स एडी इज इक्वल टू ग्रेटर नंबर आहे -3, त्यातून स्मॉलर नंबर मायनस करायचा आहे. ठीक आहे, आता इथं -3 आहे, मायनस मायनस प्लस. आता इथं वजा वजा अधिक झाले 7. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. 7 मधून 3 गेले, राहिले 4. ठीक आहे, म्हणजे लेंथ एडी किती येणार आहे, 4. लेंथ बीसी 3, लेंथ एडी 4. म्हणजे इथं सुद्धा इक्वल नाही, म्हणजे लिहायचं आहे लेंथ बीसी इज नॉट इक्वल टू लेंथ एडी. ओके, लेंथ बीसी और लेंथ एडी आर नॉट इक्वल, so that segment are not convergent. Okay, तुम्ही क्लिअरली अंडरस्टँड करून घेतला तर तुम्हाला होणार, नाहीतर मग तुम्हाला हे जम्पलिंग होऊन बसू शकतं. आणि सोप्या पद्धतीने सांगायला हे बेरीज वजाबाकी तुम्ही शिकायची असते, तुम्ही व्यवस्थित शिकलीच पाहिजे. आणि आता आपण पुढचं बघणार आहे सेग बीई आणि एडी. ठीक आहे, मी इथं फक्त एकच नाव चेंज झाले तरी सुद्धा मी तुम्हाला समजायला सगळं क्लीन करून दाखवतो. ते लिहून तुम्ही अभ्यास सोडून मला दाखवायचं आहे. आज जेवढं शिकून होईल ते आजच्या आज मला अभ्यास पूर्ण करून व्हॉट्सअप करायचा आहे. ठीक आहे, तर सेग आहे इथं बीई आणि एडी. ठीक आहे, बी चा कोऑर्डिनेट आहे 5 आणि ई चा कोऑर्डिनेट आहे 9. ठीक आहे, लक्षात ठेवा b is equal to 5, e is equal to 9. Coordinates of b and e. Distance between b and e, the distance between b and e, the greater number 9 minus the smaller number. Okay, which is the greater number? 9 is the greater number, 5 is the smaller number. Okay, डायरेक्टली आपण सबट्रॅक्शन करणार आहे. 9 - 5 केल्यानंतर आपल्याला डिस्टन्स येणार आहे, म्हणजे आता आपण लेंथ कन्सिडर करणार आहे. लेंथ BE is equal to 4. लेंथ BE किती येणार आहे, 4 येणार आहे. आपल्याला आता AD चं पण फाइंड करायचं आहे. पॉइंट A, कोऑर्डिनेट्स ऑफ A -3, D कोऑर्डिनेट D is equal to -7. आताच आपण हे सॉल्व्ह केलं होतं, त्यामुळे परत आपण तेच परत सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे, तर डिस्टन्स AD is equal to the smaller number minus greater number minus smaller number. The length of AD is equal to -3 minus 7 काय झालं, +7 झालं. आणि आता ग्रेटर नंबर आहे 7 आणि स्मॉलर नंबर आहे 3. Okay, so length AD is equal to 7
-3 हे तुम्ही कन्सिडर केला डायरेक्ट लिहिलं तरी चालते. लेंथ AD is equal to 4. Remember this, length BE is equal to 4, length AD is equal to 4. So that length BE is equal to length AD. Okay, पुन्हा एकदा रिपीट करतो. लेंथ BE is equal length AD. दोन्ही लेंथ इक्वल आहेत. So that segment are congruent. Segment are congruent. So we have clear explanation. तुम्हाला समजण्यासाठी सगळं एक स्टेटमेंट आहे आणि हा जो प्रॅक्टिस सेट आहे त्याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन संपलेला आहे. आज आपण टोटल 4 क्वेश्चन बघणार आहे. त्यामुळे आता आपण सेकंड क्वेश्चन कडे जाऊया. तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवत चला. आजचा अभ्यास आजच्याच दाखवायचा पूर्ण प्रयत्न करा आणि जे दाखवत नाही त्यांनी बघा काय करायचं आणि तुम्हाला हे परत शिकवलं जाणार नाहीये. यातला कुठलाही भाग परत रिपीट होणार नाही. जास्तीत जास्त तुम्ही मला बोर्डवर सोडवून दाखवायचं आणि तुम्हाला किती येते तुम्ही 8वीला असताना बोर्डवर सोडवायला बघितलंय तुम्ही सेकंड. ठीक आहे. क्वेश्चन नंबर सेकंड आहे. पॉइंट M इज द मिड पॉइंट. ओके, बघा आता मी काय करतोय तुम्हाला पहिला क्वेश्चन पूर्ण रीड करून दाखवते. पॉइंट M is the midpoint of seg AB. ओके, सेग चं नेम काय आहे? ठीक आहे, सेग सांगितलंय याचा अर्थ पॉइंट असणार आहे तिथं. ठीक आहे, सेग AB, सेग AB and midpoint M. Midpoint name, what is the midpoint? M. Okay. आता स्टेटमेंट पहिल्या प्रश्नासाठी काय स्टेटमेंट होतं? इफ लेंथ आर इक्वल seg are congruent. If length are equal, segment are congruent. If length are equal, segment are congruent. Then second statement काय असणार आहे आपल्यासाठी? तर सेकंड स्टेटमेंट असणार आहे if midpoint the divided are equal parts. Midpoint divided segment are equal parts. म्हणजे सेगमेंट ला मिड पॉइंट इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करणार आहे. मग आता आपल्याकडे AB बघा, AB सेगमेंट आहे, M मिड पॉइंट आहे. जर मिड पॉइंट असेल तर आपण असं लिहिणार A-M-B so that A-M-B लिनियर आहे. मग जर हे लिनियर आहे, if AB is equal to 8, if AB is equal to 8 सेंटीमीटर किंवा only on सेमी 8 युनिट. ठीक, काय युनिट दिलं नाही, युनिट लिहिलं. then find the length of AM. AM फाइंड करायचं आहे. the AM is half of the AB. AB च्या किंमत AM असणार आहे. की आता तुम्ही 9वी ला आलाय त्यामुळे जरा इंग्लिश जास्त वाटत असेल तर थोडं थोडं तुम्ही पण डेव्हलप करा. AM is half of AB म्हणजे AB च्या AM काय असणार आहे? हाफ असणार आहे, निम्म असणार आहे. मग आपण लिहिताना कसं लिहिणार आहे? AM is half of the AB. ह्याचं रिझन घ्यायचं आहे. ह्याचं रिझन तुम्हाला लिहिता यायला पाहिजे. M is midpoint. M is midpoint असं लिहिलं पाहिजे. M is midpoint. AM किती आहे फाइंड करायचं आहे आपल्याला. ठीक आहे, 1/2 into AB किती आहे? 8. ठीक आहे, खूप अवघड गणित आहे. 2 1 जा 2, 2 4 जा 8, 2 1 जा 2, 2 4 जा 8. M is equal to 4 युनिट. ओके, समजा आता AM विचारले, BM विचारलं असतं तर सेम 4 युनिट आलं असतं. ठीक आहे, हे 4 युनिट आहे, हे सुद्धा 4 युनिट, 4च युनिट येणार आहे. तर हा होता क्वेश्चन नंबर सेकंड. ठीक आहे, तर हा स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा लिहून ठेवा, तुम्हाला समजायला सोपं जाईल. याच्यानंतर क्वेश्चन नंबर आपण थर्ड बघणार आहे. क्वेश्चन नंबर थर्ड बघा. क्वेश्चन नंबर थर्ड त्याच्यामध्ये सांगितलंय पॉइंट P इज द मिड पॉइंट ऑफ सेग CD. हे पहिला आपण सेग काढूया. ही सेग आहे, या सेगचं नाव आहे CD आणि याचा मिड पॉइंट आहे P. ओके, आता
आता सांगितलं तुम्हाला सेम जर P is midpoint of say CD then C dash P dash D. बघा क्वेश्चन नंबर 2 क्वेश्चन नंबर 3 सेम आहे म्हणजे C dash P dash D हे जर लिनियर असतील तर. आता तुम्हाला काय सांगितलं CP is 2.5 CP is equal to 2.5. आता तुम्हाला काय फाइंड करायचं आहे फाइंड द लेंथ ऑफ CD की CD ची लेंथ किती असणार आहे. ठीक आहे ती कशी फाइंड करायचं सेम CP is half of the CD. CP is half of the CD आणि ह्याचा रिझन काय असणार आहे P is midpoint. P is midpoint. P काय असणार आहे midpoint असणार आहे. CP दिले आपल्याला 2.5 इथं 1/2 into CD as it is. Suppose CD as it is हे 1/2 इकडे आल्यानंतर काय होणार आहे रेसिप्रोकल होणार आहे म्हणजे 2.5 जे डिनॉमिनेटर मध्ये आहे ते न्यूमरेटर मध्ये जाणार म्हणजे अंशामध्ये जाणार आणि जे न्यूमरेटर मध्ये आहे ते डिनॉमिनेटर मध्ये जाणार म्हणजे छेदामध्ये जाणार म्हणजे 1/2 इकडे आल्यावर 2/1 होणार आणि छेदामध्ये 1 आपण लिहत नाही 2.5 गुणिले 2 केल्यानंतर CD लेंथ ऑफ CD is equal to 5. ओके लेंथ ऑफ CD is equal to 5. काही अवघड नाही. प्रश्न दुसरा प्रश्न तिसरा तुमच्या समोर आहे सेम आहे काही फरक नव्हता. आणि आता आपण बघणार आहे प्रश्न चौथा. ठीक आहे लक्षात ठेवा यात काही अडचण असेल काय समजलं नसेल तर परत एकदा व्यवस्थित बघत चला. तुम्हाला ज्यावेळेला मी शिकवत असेल त्यावेळेला माझ्या सोबतच लिहत चला. तुम्ही फक्त बसून काना गळपून जरा ऐकायचं नाही. प्रश्न चौथा बघा आता. प्रश्न चौथा आहे क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 त्यामध्ये दिले इफ AB is equal to 5 cm. AB is equal to 5 cm. BP is equal to 2 cm. BP is equal to 2 cm. AB is equal to 3.4 cm. AB is equal to 3.4 cm. खूप अवघड खूप डिफिकल्ट एक्झाम्पल विचारले. कंपेअर द सेगमेंट. कंपेअर द सेगमेंट हे सेगमेंट आहे त्यांचं कंपॅरिझन करायचं. मला सांगा आपण पहिला नंबर ऑर्डर लावूया. नंबर ऑर्डर म्हणजे 2 पेक्षा ग्रेटर आहे 3.4. 3.4 पेक्षा ग्रेटर आहे 5. 2 पेक्षा 3.4 ग्रेटर आहे 3.4 पेक्षा 5 ग्रेटर आहे. आता मग 2 कशाचं आहे बीपी म्हणजे आता बीपी पेक्षा एपी ग्रेटर असणार आहे आणि एपी पेक्षा एबी ग्रेटर असणार आहे. संपलं कंपॅरिझन. काय कंपॅरिझन मध्ये अवघड होतं काय इथं पण क्वेश्चन नंबर 4 पर्यंतचा हा आपला सेक्शन होता तो संपलाय. उद्या आपण 5वा आणि 6वा असे 2 प्रश्न बघणार आहे. किंवा उद्या तरी समोर पुस्तक वही दोन्ही ठेवा पेन्सिल ठेवा कच्चं लिहून ठेवा कुठेतरी कच्चं लिहायचं शिकवताना. कारण मी हे लिहून जरा असं काहीतरी सांगत असतो जेणेकरून तुम्ही लिहावे यासाठी. आणि अजून ज्यांनी होमवर्क पाठवला नाही त्यांनी आता घरच्यांच्याकडून तो अभ्यास पूर्ण करून घ्यायचा आणि आजचं शिकवलेलं लगेच लिहून पाठवायचं. तुम्ही कधी दिवसभरात व्हॉट्सअप केला तरी चालेल नाही केलं तरी व्हॉट्सअप चालेल पण अभ्यास तरी किमान सगळ्यांनी करा. उद्या आपण 5वा आणि 6वा प्रश्न करणार आहे. एकदा आजचा लाईव्ह सेक्शन जो आहे तो संपलाय. उद्या नेहमीप्रमाणे क्लास सुरू राहणार आहे आणि जवळजवळ आता 30 दिवस आपण ऑनलाईन शिकणार आहे. ते परत शिकवता येणार नाहीये आणि सोपाच भाग निवडलाय आणि खूप हळू शिकवायला लागलाय. असं नाही की तुम्हाला खूप फास्ट शिकवायला मिळेल. खूप सोपं रेग्युलरच टीचिंग आणि जे सोपं आहे ते हळू जायला पाहिजे. हे जर मी हळूहळू शिकवायला हे मोठं चिन्ह आहे याला दोन ॲरो करायचे तर नाही चालणार. ठीक आहे तर सगळ्यांनी कन्सिडर करा आणि थोडासा अभ्यास स्वतः आपण स्टडी करा. ठीक आहे गुड डे.